दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. कथा श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या. श्रीपाद श्री वल्लभ स्वामींनी शिवय्याची ब्रह्मराक्षस बाधेतून सुटका केली त्यासंबंधीची ही कथा. पिटिकापुरम क्षेत्रात नरसिंहवर्मांच्या घरी शिवय्या नावाचा एक सेवक होता. एके दिवशी त्याने श्रीपाद प्रभूंना पाहिले आणि आश्चर्याचे की तत्काळ त्याच्या मनोवृत्तीत बदल झाला. त्याने निद्रा आहार सोडला. तो असंबंध बोलू लागला. मी सृष्टी, स्थिती आणि लय यासाठी कारणीभूत आहे. मी सर्व सृष्टीचे आदिमूळ आहे. ही सृष्टी माझ्यापासूनच उत्पन्न झाली आहे. माझ्यामुळेच वाढणार असून माझ्यातच लय पावणार आहे. असे बोलणे ऐकून नरसिंहवर्मांना शिवय्याची अत्यंत दया आली. त्यांनी श्रीपादांना शिवय्याचे रक्षण करण्याची विनंती केली. श्रीपाद प्रभू शिवय्यास स्मशानात घेऊन गेले. त्यांच्याबरोबर नरसिंहवर्मा सुद्धा होते. औदुंबराच्या झाडाची एक वाळलेली फांदी स्मशानात ठेवून शिवय्याच्या हातून त्याचे दहन करविले. यामुळे शिवय्याची त्या विचित्र मनोवृत्तीतून सुटका झाली. नरसिंहवर्मांना हे सर्व अत्यंत आश्चर्यकारक वाटले. श्रीपाद प्रभू म्हणाले, आजोबा, यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही. वायसपूर गावात एक पंडित माझ्यावर अत्याचार करीत होता. तो वारंवार म्हणे की वेद स्वरूप असलेले परमेश्वर कोठे आणि हा लहान वयाचा श्रीपाद कोठे. तो सृष्टी, स्थिती आणि लय यांचा कारक आहे म्हणे. हे सारे खोटे आहे. थोड्याच दिवसात तो पंडित मरण पावला आणि स्वतःच्या कर्मामुळे ब्रह्मराक्षस झाला. हा शिवय्या एका जन्मी त्याचा अल्पऋणी होता. मी योग काळ कल्पून स्मशानात योगादेश निर्माण करून योगकर्माच्या योगाने वाळलेल्या फांदीचे दहन करून त्या ब्रह्मराक्षस तत्वातून त्या पंडिताची सुटका केली. त्यामुळे आपल्या शिवय्याची त्या ब्रह्मराक्षसाच्या पंजातून सुटका झाली. श्रीपाद प्रभूंचे हे वक्तव्य ऐकून नरसिंहवर्माची मती गुंग झाली. श्रीपाद प्रभूंच्या लीला अगम्य, अनाकलनीय आणि दिव्य स्वरूपाच्या आहे हेच खरे. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्रीपाद श्री वल्लभ स्वामींची ही कथा आपणास आवडल्यास कथेला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.